नमस्कार. सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. म्हणजे प्लास्टिक बॅगचा सामान आणण्या-नेण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत वापर केला असेल. परंतु याच प्लास्टिक बॅगचा घरामध्ये भरपूर असे उपयोग आहेत, जे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या प्लास्टिक बॅगचे असेही उपयोग पाहून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. चला, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे अशा बांगड्यांविषयी. पहा, डिझाइन असलेल्या, स्पार्कल वगैरे असलेल्या, अशा मोती असलेल्या बांगड्या हातात घालत असताना बऱ्याच वेळा याची डिझाइन वगैरे हाताला रुतते किंवा त्याची जे स्पार्कल्स वगैरे असतात ते हाताला लागतात किंवा काही बांगड्या बारीक असतात, सहज हातात काही जात नाही. मग अशा वेळेस या बांगड्या सहज हातात जाव्या यासाठी अशा प्लास्टिक बॅगचा तुम्ही वापर करू शकता. सगळ्यात आधी काय करायचं आहे, हातामध्ये अशी पॉलिथिन बॅग ही घालून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला ही बांगडी घालायची आहे. त्यामुळे होतं काय, बांगडी लहान असली तरी ती सहज जाते. त्याचबरोबर याला किती डिझाइन वर्क वगैरे असलं तरी ते हातालाही रुतत नाही आणि अशा या बांगड्या फक्त हातात घालणंच नाही तर काढताना सुद्धा याच पॉलिथिन बॅगचा तुम्ही उपयोग करू शकता. सगळ्यात आधी पॉलिथिन बॅग हाताला लावायची आणि त्याच्याच मदतीने ही अगदी डिझायनर बांगडी कुठेही न रुतता न टोचता तुम्ही हातातून सहज काढू शकता. तर बांगड्या घालण्यासाठी पॉलिथिन बॅगचा असाही उपयोग तुम्हाला माहिती होता का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बांगडीप्रमाणेच एखादी टाईट बॉटम असलेली जीन्स किंवा रेग्युलर वापरातील लेगिज म्हणा, पायामध्ये घालत असताना अक्षरशः आपल्याला ती पायामध्ये घालणं म्हणजे कसरतच करावी लागते. सहज काही पायातूनही जात नाही. मग अशा वेळेस सुद्धा जीन्स म्हणा किंवा रोजच्या वापरातील लेगिज किंवा कुठलेही टाईट असे बॉटम वेअर सहज पायातून जावे यासाठी पायाला सुद्धा तुम्ही पॉलिथिन बॅग लावू शकता. पहा, काय करायचं, अशी एखादी साधी पॉलिथिन बॅग घ्यायची. सगळ्यात आधी ती पायातून अशी बांधून घ्यायची आणि या पॉलिथिन बॅगवरतूनच तुम्हाला लेगिज म्हणा किंवा जीन्स म्हणा तुम्ही अगदी सहज आणि पटकनही घालू शकता. यासाठी आपल्याला कुठलीही कसरत करावी लागणार नाही आणि फक्त जीन्स घालतानाच नाही तर काढताना सुद्धा अशीच पॉलिथिन बॅग पायाला लावायची आहे. यामुळे अशा टाईट असलेल्या बॉटम पॅन्ट सुद्धा काढणं सुद्धा तितकंच सोपं जातं. आपल्या किचनमध्ये तेलाचे, तुपाचे भांडे असतात किंवा साधा मधाचे किंवा असे चिकट पदार्थ असलेले जे डब्बे असतात, तुम्ही पाहिलं असेल, जिथे नेहमी आपण हा डब्बा ठेवतो तिथे एक तेलकट असा डाग तयार होतो आणि हा इतका चिकट होतो की नंतर साफ करण्याचं एक्स्ट्राचं काम सुद्धा आपलं वाढतं. मग अशा या डब्यांना ठेवण्यापूर्वी तो असाच न ठेवता कधीही एखादी अशी पॉलिथिन बॅग घ्यायची आहे, त्याच्या बॉटमवरती ती अशी लावून घ्यायची आहे. फक्त तेलाचीच नाही तर रेग्युलर वापरातील तुपाचे डब्बे असतील किंवा मध वगैरे ज्या बॉटलमध्ये आपण ठेवतो ते असतील, अशा कुठल्याही डब्यांना तुम्ही अशी बॉटमला पॉलिथिन बॅग लावून ठेवू शकता. त्यामुळे जिथे हा डब्बा तुम्ही ठेवणार आहात तिथे अजिबात सुद्धा तेलकट चिकट डाग होणार नाही. यामधून तेल ओतणं सुद्धा सोपं जाईल. थोडं जरी तेल यामधून गळालं तरी ते या बॅगमध्येच गळेल. त्यामुळे या खालचा सरफेस सुद्धा खराब होणार नाही. बऱ्याच वेळ आपण काय करतो, मोबाईलमधून पाहून एखादी किचनमध्ये रेसिपी बनवत असतो. मग अशा वेळेस आपले हात पिठाचे, मसाल्याचे, तेलाचेही असू शकतात. पण स्क्रॉल करत असताना हेच खराब हात मोबाईलला लागून मोबाईल खराब होऊ नये यासाठी आता प्रत्येक वेळेस आपल्याकडे चांगला कव्हर असेल किंवा काही प्रोटेक्टर वगैरे असेल असं नाही. पण किचनमध्ये एखादी पॉलिथिन बॅग ही असतेच. मग हीच पॉलिथिन बॅग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोबाईलला आपल्याला लावायची. आता एक्स्ट्राची ही जी पॉलिथिन बॅग आहे ती अशी गुंडाळून मागे ठेवली तर एक छान मोबाईलचं स्टँड सुद्धा तयार होतं. त्यामुळे इथून पुढे किचनमध्ये एखादी रेसिपी बनवत असताना अशी पॉलिथिन बॅग तुम्ही मोबाईलला नक्की लावा. त्यामुळे मोबाईल खराबही होणार नाही. बऱ्याच वेळा आपण पाहिलंय की एखादं लिक्विड म्हणा, भाजी किंवा काही लिक्विड पदार्थ बाहेर घेऊन जात असताना ते सांडू नये यासाठी आपण पॉलिथिन बॅगचा उपयोग करतो. परंतु त्यातलं जे तेल आहे किंवा मसाले आहे, काही लिक्विड आहे, ते त्याच पॉलिथिन बॅगमध्ये सांडतं आणि एकमेकांचं हे तेल इतर डब्यांनाही लागतं. थोडं जरी हे मिक्सअप झालं तर हे डब्बे सुद्धा खराब होतात. मग अशा वेळेस काय करायचं, की एकाच पॉलिथिन बॅगमध्ये आपल्याला हे कंटेनर्स तर ठेवायचेच आहेत, पण ते असे न ठेवता एक डब्बा ठेवला की शिल्लक असलेली ही पॉलिथिन बॅग आपल्याला अशी रोल करायची आहे. म्हणजे या पॉलिथिन बॅगचं असं एक सेकंड पार्ट सुद्धा तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला हा दुसरा डब्बा ठेवायचा आहे. म्हणजे 2 पॅकेट असलेलं आपलं हे पॉलिथिन बॅग तयार होईल. त्यामुळे काय होतं, अगदी सेपरेट सेक्शन यामध्ये तयार होतात. एकमेकांचं तेल म्हणा, लिक्विड म्हणा काहीही मिक्स होत नाही आणि त्यामुळे आपल्या बरण्यासुद्धा खराब होत नाही आणि छान 2 पॅकेट असलेली ही बॅग तुम्ही सहज कॅरीही करू शकता. एकाच पॉलिथिन बॅगपासून असे 2 सेक्शन तयार झाल्यामुळे या बरण्या जास्त खराबही होत नाही, सहज काढणंही सोपं जातं. तर पॉलिथिन बॅगचा असाही उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. पहा, बऱ्याच वेळ काय होतं, फक्त घरातच नाही तर इतर वेळी बाहेर सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी मोबाईल हा चार्जिंगला लावत असतो. मग अशा वेळेस मोबाईल ठेवायला कुठेही जागा नसते. मग हा मोबाईल ठेवायचा तरी कुठे?
तर तुमच्याकडे किंवा घरामध्ये कुठेही जर कॅरी बॅग असेल, तर ही कॅरी बॅग घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी हा मोबाईल कॅरी बॅगमध्ये ठेवायचा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे होल्डरमधून याचं हँडल आपल्याला काढायचं आहे. हे सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट समजतही असेल. तर ही एक कॅरी बॅग आहे, जी एक ऑर्गनायझर किंवा एक होल्डरसारखं काम करणार आहे. त्यामुळे तुम्हाला मोबाईल कुठे ठेवायचा हा प्रश्नही राहणार नाही. तर मोबाईल चार्ज करत असताना प्लास्टिक बॅगचा असाही उपयोग तुम्ही कधी केलाय का? आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या घरातील भिंती, कोपरे यावरती असलेल्या जाळ्या वगैरे स्वच्छ करण्यासाठी, भिंती स्वच्छ करण्यासाठी सुद्धा या पॉलिथिन बॅगचा तुम्ही छान वापर करू शकता. पहा त्यासाठी 1 ते 2 पॉलिथिन बॅग आपल्याला घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी त्याचे पुढचा जो हँडलवाला भाग आहे त्याला कात्रीने अशा स्ट्रिपमध्ये कट करायचा आहे. पूर्ण बॅग आपल्याला कट करायची नाही. 1 ते 2 पॉलिथिन बॅग अशा कट केल्यानंतर लांब अशा काठीला ह्या पॉलिथिन बॅग दोरीच्या किंवा रबरच्या साहाय्याने आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत. यानंतर याच पॉलिथिन बॅग आणि लांब काठीच्या मदतीने तुम्ही पाहाल आपल्या भिंतींवरती असलेल्या जाळ्या, जी डर्ट वगैरे आहे ती सहज स्वच्छही होते. आता तुम्ही म्हणाल यासाठी झाडूही आपण वापरू शकतो, परंतु भिंती वगैरे स्वच्छ करताना झाडू वापरला की त्यानंतर झाडूसुद्धा आपल्याला स्वच्छ करत बसायला लागतो किंवा बऱ्याच वेळेस झाडूचीच जो कचरा आहे, घाण आहे ती सुद्धा भिंतीला लागते. त्यामुळे घरात पडून असलेल्या या पॉलिथिन बॅगचा असा सुद्धा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. काम झाल्यानंतर आता ही पॉलिथिन बॅग फेकून दिली तरी सुद्धा आपल्याला काही वाईट वाटणार नाही, कारण टाकाऊपासून टिकाऊ अशी ही वस्तू आपण तयार केलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा घरातील जाळ्या किंवा कोपरे वगैरे स्वच्छ करायचे असतील तर त्यासाठी 1 ते 2 पॉलिथिन बॅगचा असाही वापर तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी अशाच प्रकारे बऱ्याच वेळ काय होतं, घरामध्ये झाडून वगैरे घेत असताना कचऱ्यासोबत बरेचसे केस वगैरे असतात, धागे वगैरे या कचऱ्यामध्ये अडकलेले असतात. मग हे आपल्या रोजच्या झाडूने झाडत असताना तुम्ही पाहिलं असेल, या झाडूला बरेचसे दोरे किंवा केस वगैरे अडकतात. यानंतर झाडूचे हे ब्रिसल स्वच्छ करायला आपल्याला बराच वेळ जातो. त्याचबरोबर पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळ बाहेर जिथे ओलावा आहे तिथे झाडताना सुद्धा आपला जो झाडू आहे तो खराब होतो, ओला होतो आणि तो सुकायला सुद्धा मग वेळ लागते. मग अशा वेळेस झाडूचे जे ब्रिसल्स आहेत त्यावरती अशा प्रकारे पुढे तुम्ही एखादी पॉलिथिन बॅग बांधू शकता आणि त्याच्या मदतीने तुम्ही झाडून घेऊ शकता. सरफेस ओला असेल तरी सुद्धा कचरा गोळा करायला पॉलिथिन बॅगचा असा जर वापर केला तर झाडूचे ब्रिसल्सही ओले होत नाही. तर पॉलिथिन बॅगचा छान उपयोग होतो, त्यामुळे आपला झाडूही भिजला जात नाही. फक्त झाडूसाठीच नाही तर झाडून झाल्यानंतर कचरा भरण्यासाठी सुद्धा याच झाडूला बांधलेल्या पॉलिथिन बॅगचा वापर तुम्ही करू शकता. फक्त ही पॉलिथिन बॅग अशी हातामध्ये घ्यायची आणि त्याच्याच मदतीने हा सगळा कचरा जो कोरडाही असेल किंवा ओलाही असेल भरणं सुद्धा सहज सोपं जातं. सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले पॉलिथिन बॅगचे हे सगळे उपयोग तुम्हाला सुद्धा नक्कीच नवीन आणि तितकेच उपयोगाचे वाटले असतील. तर यातला कुठला उपयोग तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगी ठरला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी लगेचच सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.